नागपूर जिल्ह्यातील देवलापार आदिवासी बहुल भागात वाघाचा हौदोस आहे. काही होईना तो थांबेनासा झालाय. पाळीव प्राण्यांसहित माणसाची देखील शिकार वाघ करीत आहे. यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी स्थिती सुरू असताना गुरे घेऊन चराईसाठी जंगलात गेलेल्या गुराख्यांवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना रविवारी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घडलेली आहे. ही घटना पवनी वनपरिक्षेत्र लाखापूर शिवारात येणाऱ्या बीट क्रमांक 750 मध्ये घडली असून राजकुमार दशरथ खंडाते वय 57 राहणार खणोरा पोस्ट हिवरा बाजार तालुका रामटेक असे मृत गुरख्याचं नाव आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार खणोरा येथील रहिवासी राजकुमार खंडाते यांच्या शेतालगत असलेल्या पवनी वनविभाग बेलदा बीट कक्ष क्रमांक 750 मध्ये गुरे चराईकरिता घेऊन गेले होते. मृतक राजकुमार त्यांच्या गुरांना पाणी पाजण्याकरिता तलावाकडे घेऊन गेले असता त्याच परिसरामध्ये दबा धरून बसलेल्या वाघानं त्यांच्यावर हल्ला चढविलाय व तोंडात धरून त्याला 1 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. ही घटना पाहून सर्व गुरे सैरावेरा पळायला लागल्याने ही बाब मृतकाच्या पत्नीच्या लक्षात आली. समोर जाऊन बघितले असता आपल्या नवऱ्याला वाघ घेऊन जात असल्याचं दिसताच तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून सोबत असलेले गुराखे धावले व आवाज केला असता वाघ राजकुमारला सोडून निघून गेलाय. वाऱ्यासारखी ही माहिती खणोरा गावात पसरली. लगेच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे व घटनेची माहिती पवनी वनविभाग व देवलापार पोलिसांना देण्यात आली. पवनी वनविभागाचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील व देवलापारचे ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी घटनास्थळ गाठले आहे. या घटनेने घटनास्थळावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र होतं. वनविभाग व पोलिसांनी प्रेताचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरिता न्यावे लागते असं बोलले असतात. आधी त्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली होती. मात्र वनविभागानं गावकऱ्यांची समजूत काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे नेण्यात आले. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता नागपूरहून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.